दिवाळी फराळामध्ये सगळ्यात कठीण आणि अवघड वाटणारा पदार्थ तो म्हणजे अनारसे. एक तर करायला वेळ लागतो, खूप सारी मेहनत लागते. हे करत असताना 100% जमेल की फसेल हे कोणालाच काही कळत नाही. नमस्कार, छायाच किचन रेसिपी ब्लॉगमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज करणार आहे अनारसे. तर यावर्षी अधिक मास आला आहे ना, मग जावयासाठी जाळीदार पदार्थ करतो. त्यातलाच एक पदार्थ म्हणजे अनारसे. 33+3 असे 33 अनारसे करतात. चांदीच्या किंवा तांब्याच्या ताटात हे अनारसे भरून दिले जातात. तर अचूक प्रमाण आहे. तर जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी करणार आहे अनारस करणार आहे. बघा इथं आता अधिक महिना आहे, त्यामुळं जावयाला वाण देण्यासाठी मी इथं बघा अनारस करत आहे. तर इथं मी अर्धा किलोला थोडंसं जास्त असं घेतलेलं आहे. सुरती कोलम तांदूळ घेतलेला आहे. पण आता हे भिजत घालूया. इथं मी पातेलं घेतलं आहे, याच्यामध्ये मी तांदूळ ओतून भिजत घालते. आता याला 1-2-3 पाण्यानं आपण धुवून घेऊया स्वच्छ. इथं मी 2-3 पाण्यानं स्वच्छ असे तांदूळ धुतलेले आहेत. त्याच्यात आता पाणी घालून घेऊया. याला आपण 3-4 दिवस भिजत घालणार आहोत. ते अनारसेला बघा भिजत घातलेला आता 2रा दिवस आहे. बघा चांगलं तांदूळ भिजलेलं आहे. आपण याचं पाणी नुसतं पाणी बदलायचं. आणि ह्याच्यात पाणी ओतून ठेवायचं आहे. भरपूर असं पाणी ओतून ठेवलेलं आहे. आज 2रा दिवस आहे. आता उद्या याचे पाणी काढून. आज आहे बघा 3रा दिवस आहे. ह्याला अनारसाला भिजत घातलेलं. बघा याच्यावरती असे बुडबुडे आलेले आहेत. थोडासा आंबूस पण वास यायला लागलेला आहे. तर आज 3रा दिवस आहे. उद्याच्याला मी काढणार आहे. कंप्लीट उद्या 4 दिवस होतात. त्यातलं पूर्ण असं पाणी काढून घेतलेलं आहे आणि ह्याच्यात पाणी घालून ठेवायचं आपल्याला. उद्या एकदम स्वच्छ 1-2 पाण्यानं धुवून घ्यायचं. अनारसेला भिजवलेले बघा आज आहे 4था दिवस. बघा छान असं भिजलेलं आहे. बुडबुडे यायला लागलेलं आहेत. तर आपण याचं आता पाणी बदलून घ्यायचं आहे. याला आता हलवून घ्यायचं आपल्याला. बघा कसे बुडबुडे येणे, थोडासा आंबूस असा वास पण यायला लागलेला आहे. आपण आता याला 1-2 वेळा धुवून सुकत घालायचं आहे. इथे बघा मी 1 वेळा हे पाणी काढलेलं आहे. त्याच्यात आपण आणखी 1-2 वेळा पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या अनारसाला एकदम आंबूस वास येणार नाही. बघा आपलं 2रं पाणी घातलं तरी पण याच्यामध्ये बुडबुडे यायला लागल्यात. त्यामुळे आपले बघा चांगले भिजलेले आहेत तांदूळ. बघा एकदम हाताने चुरले तर असं बारीक होतात. ते आपण 2-3 वेळा धुवून पाणी काढूया. असंच आपण अजून 1-2 वेळा पाणी घालून धुवून घेऊया. इथे मी पुरणाची चाळण ठेवलेले आहे. याच्यावर आपण तांदूळ हे धुतलेले आहेत हे नितळायला ठेवायचे आहेत. याला चांगलं नितळलं की जरा आपण सुकत ठेवायचं आहे 2-4 तास आपल्याला. कारण आता उन्हाळा आहे त्यामुळे लवकर सुकतात तांदूळ. तर एकदम जास्त पण आपल्याला सुकवून घ्यायचे नाहीत. कमीत कमी 4-5 तास असं सुकवून घ्यायचं आहे. तुम्हाला पाहिजे तर रात्रभर पण सुकवून घेऊ शकताय. तर असंच आपण आता याला नितळून ठेवूया आणि 15-20 मिनिटांना आपण सुकत घालूया. घरातच फॅन खाली सुकवायचं आहे, उन्हात घालायचं नाही. इथे मी ओढणी घेतलेली आहे. बघा माझे तांदूळ आता वितळलेले आहेत. आपण आता ह्याच्यावरती सुकत ठेवूया. असं आपल्याला 4-5 तास आता ऊन असल्यामुळं लवकर सुकतात. तर हे 4-5 तास आपण भिजवू हे सुकत ठेवून घेऊया. इथं मग आम्ही फॅनच्या खाली असं सुकत ठेवलेलं आहे तांदूळ. याला 4-5 तास भिजवून हे सुकवून घेणार आहे.
ते बघा आपले 6-7 असे झालेले आहेत. तांदूळ चांगला सुकलेला आहे. आता आपण मिक्सरवरती दळून घेऊया. बघा एकदम छान सुटसुटीत झाला. एकदम असा थोडासा ओलावा आहे. याला जास्त पण एकदम सुकवायचं नाही, म्हणजे आपल्याला पाणी लावायला लागते नंतर, नाहीतर तूप घालायला लागते. बघा असं म्हणजे हाताला पण एवढे चिटकत नाही, असं सुकलेलं आहे आपलं. तर आता हे आपण मिक्सरमध्ये दळून घेऊया. अनारशाचे तांदूळ काढून घेतलेले आहेत, तुम्हाला दाखवले मग असे. तर आता हे मिक्सरमधून घालून बारीक एकदम करून घेणार आहे. एकदम फाईन करायचे आहेत आपल्याला, जाडसर ठेवायचे नाही. आणि चाळणीनं पण असं सुजीच्या चाळणीनं चाळायचं आहे. थोडं थोडं घालून मी एकदम बारीक असं दळून घेणार आहे मिक्सरवरती. इथे बघा मी एकदम फाईन असं दळलेलं आहे. बघा एकदम बारीक असे दळलेलं आहे. आपण आता सोजीच्या चाळणीनं चाळून घेऊया. जाड चाळणीनं चाळणे का कडक होतात अनारस, म्हणून आपण सोजीच्या चाळणीनंच चाळायचं आहे. तुम्हाला मी चाळून पण दाखवते. हे बघा असं सोजीच्या चाळणीने चाळायचं आहे. पूर्ण मी असं सोजीच्या चाळणीने चाळून घेणार आहे. इथे बघा असं चाळलेलं आहे. बघा असं बारीक एकदम असं पीठ पडलेलं आहे अनारसाचं. असं जरा जाडसर निघालं, एकदम बारीक रवा असतो तसं निघालेलं आहे. तर हे मी परत अजून टाकणार आहे मिक्सरमध्ये. ते बाजूला ठेवूया. परत अजून मिक्सरमध्ये लावून घेणार आहे. परत एकदा मिक्सर लावून बारीक करून. इथे बघा आपण दुसरा पण घाण आपण बारीक असं फाईन असं दळलेलं आहे. थोडं थोडं करून आपण हे पण चाळून घेऊया. तर ओलसर असल्यामुळे जरा थोडंसं चाळणीत पडायला थोडंसं हे होते, जड जाते थोडंसं. पण हळूहळू असं काढून घ्यायचं, चाळून घ्यायचं असं. असंच आपण आता सगळं पीठ चाळून घेऊया. इथे बघा अनारसाचं पीठ सगळं मी चाळून घेतलेलं आहे. अगदी थोडंसंच राहिलेलं आहे. बघा एवढंसं अगदी थोडंसं. तर याच्यात हे टाकायचं नाही आपल्याला, हे बाजूलाच ठेवून द्यायचं, कारण त्याच्यामुळे आपल्याला अनारसा बिघडायला नको. तर हे आता मी पीठ हे मोजून घेणार आहे पीठ आता हे कपानं. इथे बघा पीठ आता मोजून घ्यायचं आपल्याला. एकदम दाबून पण घ्यायचं नाही आणि एकदम असं हे पोकळ पण नाही घ्यायचं. थोडं थोडं अगदी हे करून घ्यायचं. हे 1 कप इथंच मी टाकणार आहे पीठ ह्याच्यातच. दोन कप, तीन, 4 कप पण वर थोडंसंच अगदी झालेलं आहे आपलं. 4-4.25 कप झालेला आहे. तर मी ह्याच्यातच असं टाकून घेतलेलं आहे. आता आपण गुळेला 4 याला आपल्याला 2 कप गूळ घालायचा आहे. तर मी इथं गूळ पण मोजून घेणार आहे या कपानं. हे बघा हे 1 कप असं दाबून असं घेतलेलं आहे. बारीक खिसून घेतलं आहे. कुठेही अगदी लंब राहू नये म्हणून हे मी खिसून घेतलेलं आहे. हे 1 कप आणि अजून 1 कप घेणार आहे. इथं बघा हा दुसरा कप आपण घेतलेला आहे. तर बघू शकता इथं चार कपाला 2 कप असं प्रमाण मी घेतलेलं आहे अनारसाला. तर हे आता हातानं असं मिक्स करून घेऊया आणि नंतर मिक्सरला पण लावून घेऊया. असं पूर्ण पीठ असं गुळ आणि ते मिक्स चोळून घेऊया. इथं आपलं गुळ आणि पीठ चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आपण आता हे मिक्सरला लावून घेऊया.
थोडंसं घालून मिक्सरला लावून घेऊया. इथे बघा बघू शकता, हे बघा मी हे गुळ आणि हे मिक्स केलेलं हे परत मिक्सरला लावून घेतले. बघा आपले हे मुटके तयार होतात. बघा एकदम छान असं म्हणजे पीठ झालेलं आहे. बघा असंच आपण आता सगळं पीठ असं मिक्सरला परत लावून घेऊया. इथे बघा बघू शकता तुम्ही, सगळं माझं मिक्सरला परत लावून झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. आपण आता ह्याचे ना असे मुटके बांधून ठेवूया. आपण पूर्ण असं मिक्स करून बघा आत्ताच असं एकदम असं व्यवस्थित परफेक्ट झालेलं आहे पीठ. बघा याच्या पण असे छोटे छोटे गोळे बांधूया. बघा मला अजिबात पाण्याचा हात सुद्धा लावायला लागलेला नाही, तर परफेक्ट असं झालेलं आहे अनारसाचं पीठ. असेच आपण आता सगळे गोळे बांधून घेऊया. इथे बघा आपले छान असे गोळे मस्त असे झालेले आहेत. बघा परफेक्ट असं पीठ आपलं झालेलं आहे. तर आपण आता हे मी याच्यामध्ये घालून घेणार. आपण जे पीठ चाळलं होतं ना ह्याच्यामध्ये, तर याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि याला वरनं ताट असं फिट एकदम झाकून ठेवणार आहे. हे बघा इथं मी वरनं असं पांढरं कापड याला घालणार आहे आणि याला फिट असं झाकून ठेवणार आहे. तुम्ही डब्यात पण ठेवू शकता. मी असं ह्याच्यामध्येच ठेवणार आहे. मी एक कढई घेतलेलं आहे. ही कढईमध्येच मी असं ठेवलेलं आहे पीठ झाकून, कारण आता जास्त म्हणजे उन्हाळा आहे, उष्णता आहे, त्यामुळे मी डब्यात ठेवलं नाही, कढईमध्येच असं ठेवलेलं आहे. तर याला 2 दिवस चांगलं मुरू द्यायचं आहे, नंतर अनारसे करायचे आहेत. आपल्या बघा पिठाला 3-4 दिवस असं झालेलं आहे. बघा पीठ छान एकदम मस्त असं झालेलं आहे, गुळगुळीत असं छान मस्त झालेलं आहे. तर आपण आता अनारस करून घेऊया. छोटे छोटे गोळे करायचे, तेव्हा अगदी लिंबासारखे गोळे करून घ्यायचे. हातावर असे उष्णतेमुळे असे मऊ होते गोळा. बघा असं हातावर असं चोळलं की आपल्याला असं दिसतंय असं सुट्टं, पण असं हातावर चोळलं की असं गुळगुळीत असे लिंबासारखे गोळे होतात. इथे मी 4-5 गोळे करून घेतलेले आहेत. बघा असे हातावर असे चोळले की एकदम गुळगुळीत होतात. तर मी असे 4-5 गोळे अगोदर करून घेतलेले आहेत. आपण आता याला खसखस लावून घ्यायचे आहे आणि असं बोटाने थापून घ्यायचं आहे. बोटाने थापलं तर बघा आपलं हे पसरत जाते, कारण आपल्या हाताच्या उष्णतेमुळे छान असं म्हणजे खाली चिटकत नाही खसखशीमुळे. तर तुम्हाला जसं पातळ पाहिजे, जाड पाहिजे तसं थापू शकता. कडेकडेने अगोदर थापून घ्यायचं, म्हणजे आपले थोडं असं पसरायला मदत होते. बघा आणि असं चिरा पण जात नाही. तर असंच आपण आता अनारसे थापून घेऊया. हे बघा बघू शकते मी असं एवढं म्हणजे मोठं केलेलं आहे. जास्त पातळ पण नाही, जास्त जाड पण नाही, असं थापून घेतले. असं आपण दुसरं पण असंच थापून दाखवते मी. खसखस घालायचे आहे इथं आणि याच्यावर गोळा ठेवून असं बोटाने थापायचं, म्हणजे आपल्या लवकर कसं आपल्या हाताच्या उष्णतेने लवकर असं पसरायला मदत होते. बघा इथं आपण माझं दुसरं पण असं अनारस बघा छान असं थापून झालेलं आहे. बघू शकते. असंच मी आता हे 4-5 अनारस करून घेणार आहे. इथं माझे 4-5 अनारस करून तयार आहेत. बघा आता मी तळून घेते. कागदावर ठेवायचे आहेत, म्हणजे आपले अनारस मोडत नाही. बघा असे छानपैकी मस्त असे आलेले आहेत. तर मी आता तळून घेते. इथं बघा तेल गरम झालेलं आहे, जास्त पण कडक नाही, मध्यम असं केलेलं आहे. तर आपण एक अनारस सोडून बघूया.
जास्त पण करून ठेवायचे नाही अनारस, थोडे थोडे 4-5 करून तळायचे आहेत. जास्त जर करून ठेवले तर एकदम असे मोडतात, म्हणून आपल्याला थोडे थोडे करायचे. बघा हे हळूहळू असं बारीक गॅसवरती ठेवायचं. जास्त जर बघा किती छान मस्त असं टम्म फुललेलं आहे. तर असंच आपण पाणी त्याच्यावरती शिंपडायचं, हे तेल आपण त्याच्यावरती शिंपडायचं आहे, म्हणजे चांगलं असं आतमध्ये जाळी पण पडते. असंच आपण आता भाजून घेऊ. बघा किती छान मस्त असं भाजलेलं आहे. बघा अनारस कलर पण किती सुरेख आलेला आहे. छान टम्म एकदम जाळी अशी फुगलेले आहे, पडलेले आहे. इथं बघा एकदम परफेक्ट असं भाजलेला आहे आपला अनारस. मी आता इथं पुरणाची जाळी ठेवली, याच्यावरती पण असं पुढं ठेवायचं आहे, उलटं करून ठेवायचं, म्हणजे आपलं तेल पूर्ण असं वितळतं ह्याच्यातलं. असंच मी दुसरं पण आता अनारस भाजून घेते. एकदम फास्ट गॅस ठेवायचा नाही, अगदी मिडियम गॅसवरती ठेवायचा आहे. आणि आपल्याला तेलवरती घालून असं भाजून घ्यायचं अनारस, म्हणजे खूप छान अशी जाळी पडते. बघा ही तळत आलं की मग आपोआप असं फुगून वरती येते. बघा किती कलर छान मस्त असं सुरेख आलेला आहे. बघा आपोआप असं फुगलेलं आहे, छान मस्त. बघा बघू शकता कलर काय सुरेख एकदम छान मस्त आलेला आहे. तर असंच आपण आता ह्याच्यात काढून घेऊ. असंच आपण आता सगळे अनारसे तळून घेऊया. इथं माझे अनारसे करून तयार आहेत. माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. बघा किती छान असे मस्त असे जाळीदार अनारसे झालेले आहेत. तुम्ही बघू शकता एकदम टम्म असे फुगलेले आणि जाळीदार झालेले आहेत. तर तुम्हाला तोडून पण दाखवते. बघा खूप असे जाळी झालेले आहे याच्यात मस्त. आणि हे बघा एकदम पोकळ झालेले आहेत आतून. बघा किती एकदम आणि खुसखुशीत झालेले आहेत. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब हाईप करा. धन्यवाद.